नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर यादव पाटील आपलं द विनर स्टडी सेंटरच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक स्वागत करतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वी एक रेल्वेच्या संदर्भामध्ये म्हणजे ग्रुप डी च्या संदर्भामध्ये मोठी जाहिरात आलेली आहे पहा मित्रांनो। तर त्या जाहिराती संदर्भामध्ये जे काही माहिती आहे ती माहिती या व्हिडिओच्या संदर्भातून आपण आज पाहणार आहोत। खूप मोठी जाहिरात आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतच असेल की 32,438 जे पद आहेत ते या भरतीमधून भरले जाणार आहेत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आपण या भरती संदर्भामध्ये सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत। तर पहा नेमकं या भरतीमध्ये जागा किती असणार आहेत, त्यानंतर पुढे आपल्याला या संदर्भात माहिती पाहिजे की परीक्षेचा फॉर्म कधी भरायचा आहे, परीक्षेचे फॉर्मची लास्ट डेट काय असणार आहे, पुन्हा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर बघा परीक्षेची फीस किती असणार आहे, त्यानंतर भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या कोणत्या टप्प्यांमधून होणार आहे, त्यानंतर पुढे बघा परीक्षेसाठी जो काही अभ्यासक्रम काय असणार आहे, विषय नेमके कोणते कोणते असणार आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भामध्ये जनरल विषय आहेत जे काही मुलं सरळ सेवा भरतीची परीक्षा वगैरे देतात, जे काही सरळ सेवा भरती करणारे जे काही मुलं आहेत त्यांना दुसरा विशेषतः असा काही अभ्यास करायचा नाहीये। या भरती प्रक्रियेमध्ये तेच विषय आहेत जे कॉमन विषय आहेत। त्यानंतर पुढे बघा की नेमकं ही परीक्षा कधी होणार आहे, या अशा सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओच्या संदर्भामध्ये पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो की नेमक्या या परीक्षेच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर बघा प्रचंड मोठा हा आकडा तुम्हाला इथे दिसतो आहे की परीक्षेसाठी जागा ज्या आहेत ना त्या आहेत बघा 32,438 जागा आहेत आणि या जागा अजून वाढण्याची शक्यता आहे। बघा मित्रांनो, ऑथेंटिक जी माहिती आहे तर 32,438 पेक्षा सुद्धा जास्त जागांचा जो आकडा आहे तो या वाढण्याची शक्यता आहे। तर बघा या परीक्षेची जी काही सुरुवात, फॉर्म भरण्याची जी काही सुरुवात आहे ती बघा मित्रांनो 23 जानेवारी पासून झालेली आहे। ठीक आहे, 23 जानेवारी पासून या परीक्षेचे फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती लक्षात ठेवा मित्रांनो, ती आहे 22 फेब्रुवारी। 22 फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे आणि जे काही थोडेफार टेक्निकल जे इश्यू असतात पेमेंटच्या संदर्भामध्ये तर त्या सर्वांसाठी अजून 2 दिवस वाढून आहेत पहा, ते म्हणजे 24 फेब्रुवारी। तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की या भरतीमध्ये बघा 32,438 एवढ्या जागा आहेत, तारीख सुरू झालेली आहे, फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे। लास्ट डेट लक्षात ठेवा 24 फेब्रुवारी ही त्याची जी काही लास्ट डेट जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तुम्हाला ही माहिती लक्षात आली असेल। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की हा फॉर्म भरण्यासाठी एकदम मिनिमम पात्रता जी आहे ती आहे बघा फक्त 10वी पास, म्हणजे 10वी पास असलेला विद्यार्थी कोणीही हा फॉर्म भरू शकतो। किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर समजा हे काही तुम्हाला दिसतं ITI असेल किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट वगैरे जे काही असणार आहे ते जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन जर असेल तर मित्रांनो तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकता। आणि बघा मित्रांनो, यासाठी जी वयोमर्यादा असणार आहे ती असणार आहे मिनिमम वयोमर्यादा ही 18 वर्ष आणि मॅक्झिमम 36 वर्षापर्यंतचे जे विद्यार्थी मित्र आहेत ते सर्व या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की जी काही फीस जी असणार आहे तर ती फीस नेमकी किती असणार आहे बघा। तर बघा जी काही जनरल कॅटेगरीचे जे काय जनरल कॅटेगरी EWS OBC जे काही मेल जे असणार आहेत या कॅटेगरीमधून बघा, जनरल कॅटेगरीचे EWS OBC जे काही मेल असणार आहेत त्यांच्यासाठी फीस आहे बघा 500 रुपये आणि जे काही ऑल कॅटेगरीच्या ज्या फिमेल असणार आहेत किंवा SC ST मेल जे असणार आहेत PWD मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास जे असणार आहे त्यांच्यासाठी फीस असणार आहे बघा मित्रांनो 250 रुपये। आणि विशेष गोष्ट म्हणजे बघा मित्रांनो, जर तुम्ही ज्याच्या परीक्षेसाठी जी काही लेखी परीक्षा जी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्या टेस्टसाठी जर तुम्ही नुसते प्रेझेंट जरी राहिलात तरी सुद्धा बघा जनरल कॅटेगरी मेलसाठी 400 रुपये तुमची फीस रिफंडेबल आहे आणि फिमेल आणि SC ST मेल फिमेलसाठी बघा हे पूर्णच्या पूर्ण 250 रुपये जे आहे ते रिफंडेबल असणार आहेत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पाहायला गेलं आपण तर ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया बघा कशी होणार आहे। तर पहिल्यांदा एक सिंपल की जी काही एक्झाम आहे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अगोदर होणार आहे, त्यानंतर तुमचं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल आणि नंतर पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि लास्टला तुमची मेडिकल टेस्ट। बघा खूप सोप्या एकदम साध्या सरळ सरळ अशी ही भरती होणार आहे। तर बघा, तर ही जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी असणार आहे याच्या संदर्भामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर मार्क्स घेतले तर शुअर अँड शॉर्ट तुम्ही इथं तुमचं स्वप्न मित्रांनो पूर्ण करू शकता। तर बघा ही जी CBT असणार आहे त्यासाठी बघा मित्रांनो एकदम जनरल विषय आहे, जे सरळ सेवा भरतीसाठी जे काही जनरल जे मुलं सरळ सेवा भरती करतात पोलीस भरती वगैरे त्या सर्वांसाठी असा विशेष अभ्यास या परीक्षेसाठी करायची गरज नाहीये। तुम्हाला सामान्य विषय आहेत पहा, ते म्हणजे जनरल सायन्स असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर। बघा तर साधारणतः जर पाहायला गेलं तर या प्रत्येकांसाठी तुम्हाला इथं प्रश्न आणि प्रत्येकासाठी जे गुण दिसत आहेत बघा, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण इथे असणार आहे, एकूण 100 गुण। आणि मित्रांनो बघा
100 गुण आणि 100 प्रश्न असणार आहेत. पण विशेष बाब म्हणजे मित्रांनो यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी या परीक्षेसंदर्भात असणार आहे. आणि बघा त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही परीक्षा नेमकी कधी होईल बघा मित्रांनो. या परीक्षेची RRBने जी आहे ती डेट अजून दिलेली नाहीये, बट या परीक्षा जी आहे ती जुलैमध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. कधी बघा मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये 2025 जुलै महिन्यामध्ये ही परीक्षा होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास जर सुरू केलेला नसेल तर तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरून आणि अभ्यास करून नक्कीच ही परीक्षा क्रॅक करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर अशाच पद्धतीचे जे काही आपण आता जी काही CBT टेस्ट होणार आहे त्या CBT टेस्टच्या संदर्भामध्ये अभ्यासक्रमाचा जो काही अभ्यासक्रम काय काय असेल नेमका, किंवा प्रश्नाची पातळी काठिण्य पातळी काय असेल याच्या संदर्भामध्ये आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओच्या संदर्भात आपण भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.